पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर येऊन ज्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची शेतमाल खरेदीमध्ये फसवणूक होते याबद्दलचा प्रश्न उपस्थित हा धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी केला होता। या प्रश्नाचे उत्तर देताना संबंधित विभागाचे मंत्री रावल यांनी सांगितले की जे व्यापारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतमालाची खरेदी करतात त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना बंधनकारक असणार आहे। यासंबंधी कैलास पाटील यांनी होणाऱ्या विविध फसवणुकीचे प्रकरणे समोर आणत कशा पद्धतीने शेतकऱ्यांना फसवले जाते हे शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते। त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे की त्या व्यापाऱ्यांना आता त्या संबंधित तालुक्यातील बाजार समितीचा परवाना लागणार आहे आणि यासाठी याउपरही कडक अशा उपाययोजना केल्या जातील अशा पद्धतीचे आश्वासन संबंधित मंत्री महोदयांनी दिले आहे।